कलवे ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन। नमस्कार, आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने कलवे ग्रामस्थांचा रास्ता रोको, प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गावातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने गावाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। त्यामुळे गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला। गावाच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ये जा करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। अनेक दिवसापासून ही समस्या कायम असून संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार करून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाण्याचा तातडीने निचरा करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे। धन्यवाद। सतीश नारायण पाटील, आम्ही शासनाला वारंवार आज वर्षभर आम्ही पत्रव्यवहार करून पण या आमच्या कलवे गावाच्या ॲक्सिस बँकेच्या समोर काहीही निर्णय घेतला नाही। आज आम्ही जेव्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला रस्ता रोकोचा, त्यामुळे शासनाला जागा झालाय आणि जागा होऊन त्यांना खुर्च्यांवर बसलेले अधिकारी आहेत हे सुचलेले आहेत। आज आम्ही 30 लेटर देऊन यांना यांच्यावर काही कारवाई केलेली नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शासनाचा धिक्कार करतो। तसेच आज 4 गावचा संपर्क तुटलेला आहे, शाळेतल्या मुलांना जायला रस्ता नाही, सगळ्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। मी असं म्हणतो की या PWDला खरंच आजचा हा रस्ता रोको आंदोलन आज जर आमचा जर निर्णय झाला नाही तर उद्या आम्ही मुंबई गोवा हवे बंद प्रशासनाचा